आणि हेडलाईन्स पाहून झाल्यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी अवघी काही मिनिटं शिल्लक। राज्यभरातील लढतींबाबतचं चित्र थोड्याच वेळात होणार स्पष्ट। पेण नगरपालिकेत भाजपचे अभिराज कडू तर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सुशीला ठाकूर बिनविरोध विजयी। छाननी दरम्यान उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं नगरसेवक पदाचे एकूण 2 उमेदवार बिनविरोध विजयी। काल काँग्रेस उमेदवारानं माघार घेतल्यानं मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध। त्यानंतर आज काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर चिखलदऱ्यात काँग्रेसचे उमेदवार चांगल्या मतानं निवडून येतील असा विश्वास केला व्यक्त। येणाऱ्या 6 महिन्यात यशोमती ठाकूर भाजपामध्ये जातील आमदार रवी राणा यांचा दावा। तर काँग्रेसचे उमेदवार चिखलदऱ्यात नसून ते 5 तारखेनंतरच येतील, रवी राणांचा मोठा दावा। सुनील तटकरे हे आता कमळाच्या दिशेने जात आहेत। शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा मोठा दावा। त्यांची इकडची बॅग भरली की ते दिल्ली गाठतात, लवकरच ते भाजपात जातील, हे त्रिवार सत्य। दळवींचा गौप्यस्फोट। जळगावातील जामनेरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबावतंत्र। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना। निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा नजीब मुल्ला यांचा आरोप। नगराध्यक्षपदाच्या जवळपास 20 उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून दबाव। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांचा आरोप। सांगलीतील पळूस नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात। भाजपकडून सोनाली नलावडे तर काँग्रेसकडून संजीवनी पुदाले हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार। दरम्यान अजित पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना मोठं यश। लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय। राजगुरुनगरमध्ये नगरपरिषदेच्या जागेसाठी बोली लागल्याची चर्चा। एका प्रभागात पुरुषांच्या जागेसाठी 1,03,00,000 लाखांची बोली तर महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली लागल्याची चर्चा। संतोष बांगर यांच्या कळमदुरीमध्ये महायुतीतील 3ही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात। शहरातील विकासासाठी आणि महिलांच्या समस्येसाठी निवडणूक लढवत असल्याचं इतर पक्षांच्या नेत्यांचं मत। गडचिरोलीत नगराध्यक्षपदासाठी प्रणोती निंबोरकरांना भाजपच्या वतीनं उमेदवारी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास सार्थक ठरवून गडचिरोली शहरातील समस्या मार्गी लावणार, निंबोरकरांची प्रतिक्रिया। ईडीच्या प्रकरणातून आपली कधीच निर्दोष मुक्तता झाली, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। तर कोर्टात आपल्याविरोधी एकही केस नसल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। कागलच्या विकासासाठी नाही तर ईडी आणि प्रॉपर्टीसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची आखाडी। शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका। आरोप चुकीचे असल्यानं मुश्रीफ निर्दोष सुटले। मुश्रीफांवरील ईडीच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। वडील अनिल देशमुख यांच्यावरच्या नाराजीतून सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती। विरोधात लढलेल्या उमेदवाराला अनिल देशमुखांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं सलील देशमुख नाराज असल्याची माहिती। प्रत्येकाला राजकारण करताना स्वातंत्र्य असतं, काही अडचणी आल्यामुळे सलील देशमुख यांनी राजीनामा दिला असेल, त्यावर अजितदादा योग्य तो निर्णय घेतील। कृषी मंत्री दत्ता भरणेंची सलील देशमुखांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। अहिल्यानगरात मनसेला धक्का। उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल यांचा तडकाफडकी राजीनामा। शेवटपर्यंत वाट पाहूनही नगरपरिषद निवडणुकीसाठी एबी फॉर्म न मिळाल्यानं गंगवाल यांची नाराजी। कोल्हापूर महापालिकेत सत्तेच्या चाव्या। महिलांच्या हाती। 20 पैकी 15 प्रभागात स्त्री मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त। महिला मतदारांच्या संख्येत 25,000 वाढ। जळगाव शहरात कांचननगर भागातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय। विकास कामं न झाल्यानं नागरिकांकडून मतदानावर बहिष्काराचा निर्णय।
नागपूर जिल्ह्यात 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतींमध्ये निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन टाळण्यासाठी निगराणी पथक, फ्लाइंग स्क्वॉड आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स पथकाची करडी नजर. राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक असल्याची माहिती. मुंबईत महाविकास आघाडी म्हणूनच लढण्यासाठी शरद पवारांचा आग्रह. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा काँग्रेस नेत्यांना फोन. सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होण्याची शक्यता. समविचारी पक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढवणार काँग्रेस. मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया. तर मनसेला काँग्रेसकडून विरोध काय, वर्षा गायकवाड यांची माहिती. मुंबईत जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली. सूत्रांची माहिती. मुंबईबाबत अजूनही अंतिम निर्णय नाही. जागा वाटपावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. अंतिम निर्णयापर्यंत आघाडीत बिघाडी म्हणायची गरज नाही, पेडणेकरांचं वक्तव्य. मुंबई महापालिकेसाठी भाजपचा अंतर्गत सर्वे. 100हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज. सध्या महापालिकेत भाजपचे 82 नगरसेवक. विरोधकांच्या वॉर्डात आणखी नवी रणनीती आखण्याच्या तयारीत. महायुतीत शिंदेंची नाराजी कायम. बिहारच्या शपथविधीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र गेले. सोहळ्यातही एकत्र दिसले. शिंदे मात्र एकटे गेले. सोहळ्यावेळी देखील एकत्र दिसले नाहीत. फडणवीस शिंदेंमधला दुरावा कॅमेऱ्यानं टिपला. हुतात्मा स्मारकावेळीही फडणवीस आणि शिंदे समोरासमोर. दोघांचा एकमेकांना नमस्कार. मात्र एरवी हसून संवाद करणाऱ्या दोघांमध्ये संवाद नाही. एकनाथ शिंदे नाराज असते तर त्यांनी मीडियासमोर नाराजी बोलून दाखवली असती. मंत्री संजय शिरसाट यांची शिंदेंच्या नाराजीवर प्रतिक्रिया. शिंदे आणि भाजपा यांच्यात पेटलेल्या वादावरून खासदार संजय राऊतांचा शिंदेंना टोला. जब सहना खुद को है तो बता तमाशा क्यों, अशी पोस्ट करून राऊतांचा शिंदेंना सवाल. ठाण्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा. भाजपच्या माजी नगरसेवकानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची माहिती. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद. शिवसेनेचे हरेश महाडिक आणि महेश लहानेला माजी नगरसेवक नारायण पवारांकडून मारहाण. सेना भाजप संघर्ष पेटण्याची शक्यता. ठाण्यात शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला असताना एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकाच मंचावर. नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला दोन्ही नेते एकाच मंचावर दिसणार. शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी पोलीस नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे आज नेरूळला जाणार. 2 दिवस आधी पोलीस शिवतीर्थ निवासस्थानी नोटीस घेऊन गेले होते. भाजपचं राजकारण पाडापाडीचं आणि गटबाजीचं. राष्ट्रवादीच्या माजी आमदार देवेंद्र भोयार यांचा आरोप. तर भाजपच्या घराणेशाहीवर भोयार यांची टीका. भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेतील प्रवेश सुरूच. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील बंडू शेठ कातुरे, तानाजी मामा यमगर, प्रभाकर पुजारी हे शिवसैनिक आज भाजपमध्ये करणार प्रवेश. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या विकास कामावरून श्रेयवाद. भाजपचे माजी नगरसेवक संदीप कसपटे आणि विनायक गायकवाड यांच्यात काळेवाडीत पाण्याची टाकी याचं लोकार्पण करण्यावरून वाद. मुंबईच्या अंधेरीत एका घरात टॉयलेट फ्लशच्या टँकमध्ये आढळले शेकडो मतदान ओळखपत्र. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अंधेरीतला हा व्हिडिओ आहे की दुसऱ्या राज्यातला याचा निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास सुरू. चिमुकलीवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावात मूकमोर्चा. सकल सोनार समाजाकडून नाशिकमध्ये मूकमोर्चाचं आयोजन. आरोपीला फाशी देण्याची मागणी. चिमुकलीवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चावर मालेगावात लाठीचार्ज. पोलीस मोर्चा संतापल्यानंतर संतप्त आंदोलकांनी मालेगाव न्यायालयाचं गेट तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. डोंगराळे गावातील चिमुरडे अत्याचार प्रकरणी मालेगाव शहरासह तालुक्यात कडकडीत बंद. मुस्लिम धर्मगुरूंच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांचा आणि नागरिकांचा बंदला प्रतिसाद. मालेगावमध्ये अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. मालेगावात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा माजी आमदार आसिफ शेख यांच्याकडून निषेध. सौदी अरेबियासारखा कायदा महाराष्ट्रात लागू करावा म्हणजे महिलांवरील अत्याचार कमी होतील.
माजी खासदारांची मागणी. मालेगाव अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची मागणी. मालेगावच्या डोंगराळे गावातील चिमुरडी अत्याचार प्रकरणी एक मोठी अपडेट. जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. अधिकच्या तपासासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी ही कोठडी मागितली होती. मालेगावात चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बारामतीतही मोर्चा. सुवर्णकार समाजानं बारामतीतही काढला मूक मोर्चा. चांदवड बाजार समितीत कांद्याचे दर घसरल्यानं प्रहारचा रास्ता रोको. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला होता. धाराशिव तालुक्यात ढोकी गावात स्वाभिमानीचं रास्ता रोको आंदोलन. साखर कारखान्यांनी बेकायदेशीर गाळप सुरू करून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप. आमदार असलम शेख यांनी आपल्याला आणि कुटुंबियांना धमकी दिल्याचा मंत्री मंगलप्रभात तोडांचा आरोप. अवैध बांधकामाच्या कारवाई प्रकरणी आमदार शेख अडथळे आणत असल्याचा लोढांचा आरोप. पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींना लिहिलं पत्र. पुण्यातील मुढवा जमीन व्यवहार प्रकरणातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंचा अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी. जमिनीचे मूळ वतनदार असलेल्या 7 जणांचा न्यायालयाकडे अर्ज. 28 नोव्हेंबरला सुनावणी. मुढवा जमीन व्यवहार प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पोलिसांकडून चौकशी. आर्थिक गुन्हे शाखेनं 2 दिवसांपूर्वी येवलेंची चौकशी केल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. संबंधितांकडून पैसे वसूल करून वेतनवाढही रोखली जाण्याची शक्यता. खासदार प्रणिती शिंदे यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप. मविया खासदारांच्या निधीतून टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी थांबवला. खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप. परभणीच्या पाथरीत यंदा शिंदेंची शिवसेना सत्ता बदल करणार. सईद खान यांची प्रतिक्रिया. तर बाबाजानींनी 35 वर्षात फक्त स्वतःचाच विकास केला. त्यांनी 35 वर्षात नाही केलं ते आम्ही 3 वर्षात केलं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सईद खान यांचा बाबाजानींवर हल्लाबोल. पुण्यात वृद्धांची हेळसांड झाल्याच्या एबीपी माझाच्या बातमीची सरकारकडून दखल. 16 वृद्धांच्या हेळसांड प्रकरणी चौकशी होणार. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळांनी दिले चौकशीचे आदेश. बेपत्ता प्रकाश पुरोहितांना गायकवाडनं ससून रुग्णालयात सोपवल्याची माहिती. त्याबाबतचं एक पत्र माझाच्या हाती. 12 फेब्रुवारी 2025ला पुरोहितांना ससूनकडे दिल्याची नोंद. नागपुरात ग्रामपंचायतीतील संगणक परिचालकांचे पगार 4 महिन्यांपासून रखडले. वारंवार पाठपुरावा करूनही मानधन मिळत नसल्यानं परिचालकांचं काम बंद आंदोलन. नाशिकच्या संभाव्य वृक्षतोडीला अभिनेते सयाजी शिंदेंचा कडाडून विरोध. 100 जणांचं बलिदान देऊ पण एकही झाड तोडू देणार नाही. सयाजी शिंदे आक्रमक. कोल्हापुरातील कागलमध्ये 85 वर्ष वृद्धाला अमानुष मारहाण. 8 एकर शेतीच्या वादातून भाऊबंदांनीच मारहाण केल्याची माहिती. अमरावतीच्या मोतीनगरमध्ये भरधाव वेगात असलेल्या कारची 4 जणांना धडक. अपघातात 2 दुचाकींसह हातगाडीचं प्रचंड नुकसान. अमरावतीत कार अपघातात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणीला नागरिकांकडून बेदम चोप. फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणीला घेतलं ताब्यात. मुंबईच्या चारकोप परिसरात गोळीबाराची घटना. गोळीबाराचा व्हिडिओ समोर. एका व्यक्तीच्या छातीत आणि पोटात गोळ्या झाडतानाचं सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर. पुण्यात कात्रज गुजरवाडीमध्ये तरुणाची चुलत भावाकडूनच हत्या. मृतदेह खून करून पोत्यात बांधून फेकल्याचा धक्कादायक प्रकार. अंतर्गत वादातून हत्या केल्याचा आरोप. आरोपी अटकेत. नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावर झालेल्या अपघाताप्रकरणी एसटीकडून 4 जणांचं निलंबन. कामात दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका. 5 जणांवर गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात मोहना बुद्रुकमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा. व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल. पुण्यात सिंहगड कॉलेज हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. जुन्या वादातून काही दिवसांपूर्वीच 5 आरोपींनी तरुणाची हत्या केली होती. आरोपींची दहशत मिटवण्यासाठी पोलिसांची कारवाई.
अमरावतीत आयुक्त कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत मिळणारं अनुदान 6 महिन्यांपासून रखडल्यानं आंदोलन केल्याची माहिती. वाशीतील कोपरी गावात एका रहिवासी इमारतीतल्या घरातून तब्बल 1.25 कोटींचं हेरॉईन जप्त. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई. एमडी ड्रग्ज अनधिकृतपणे विकणारा 20 वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळमध्ये सुरू असलेला ऑनलाईन गेमिंगचा अवैध अड्डा ग्रामीण पोलिसांकडून उद्ध्वस्त. काही जण दुबईमधून या अवैध गेममध्ये सहभागी होत असल्याचं तपासातून समोर. नवी दिल्लीत सेठ कोलंबा शाळेसमोर सलग दुसऱ्या दिवशी पालकांची निदर्शनं. शिक्षिकेच्या जाचाला कंटाळून 16 वर्ष सांगलीच्या मुलानं आत्महत्या केली. दोषी शिक्षकांना तात्काळ अटक करण्याची पालकांची मागणी. दिल्लीतील सेठ कोलंबा शाळेतील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी दिल्ली सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश. चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय समितीची स्थापना. 3 दिवसात समिती अहवाल सादर करणार असल्याची माहिती. जालन्यात 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीची शाळेच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या. शाळेतील मुलांच्या छेडछाडीला कंटाळून आणि शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा मुलीच्या वडिलांचा आरोप. चंद्रपूर शहरात खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या हॉस्टेलमध्ये 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या. हॉस्टेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती. तामिणी घाटातील अपघातात 6 तरुणांचा मृत्यू. कार कोसळली. त्या परिसरात मोडकळीस आलेले बॅरिगेड्स मजबूत असते तर आमचे कुटुंबीय, नातेवाईक आणि आमची मुलं वाचली असती. मृत तरुणांच्या कुटुंबियांचा आरोप. भंडाऱ्याच्या गराडापार गावात बिबट्याच्या हल्ल्यात 10 शेळ्या आणि बकऱ्यांचा मृत्यू. घटनेमुळे गावात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जालना तालुक्यात जळगाव सोमनाथ गावातच्या शिवारात बिबट्याचं पुन्हा एकदा आढळ. वन विभागाकडून शोधमोहीम सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण, घाटापिंपरी, माळिंबा पाटोदा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त. गुजरातमधील बिबटे महाराष्ट्राच्या सीमेवर सोडले जातात, त्यामुळे अहिल्यानगरमध्ये बिबट्यांमध्ये वाढ. खासदार निलेश लंकेंचा मोठा दावा. येत्या मंगळवारी कॅबिनेट मीटिंगमध्ये उज्ज्वल निकमांची नियुक्ती करून बाल लैंगिक सुधारणा कायद्यात दुरुस्ती करा. मनोज जरांगेंचा सरकारला सल्ला. गेवराई तालुक्यात तांदळा गावात 154 शेतकऱ्यांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर 10 वर्षांनंतर यश. शेतजमिनींचं अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना 6 दिवसात मोबदला देण्याचे न्यायालयाचे आदेश. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंकडून खटला रद्द करण्यासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात याचिका. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांशी संबंधित प्रकरणात केवळ परिस्थितीचा बळी असल्याचा याचिकेत उल्लेख. बुलढाण्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे 3 तेरा. स्टीलच्या प्लेटऐवजी रद्दीच्या पेपरवर आहार दिला जात असल्यानं विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात. कल्याण डोंबिवलीच्या 64 बेकायदेशीर इमारतींचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात. न्यायालयाच्या आदेशानंतरही बेकायदेशीर इमारतींवर कारवाई न झाल्यानं मुंबई उच्च न्यायालयाची केडीएमसी विरोधात अवमान नोटीस. पुण्यातील कात्रज, कोंढवा आणि मुंढवा परिसरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा. महावीर चौकाजवळ काकडे वस्तीमधील अनधिकृत बांधकामं पालिकेनं हटवली. नाशिकच्या गंजमाळ परिसरात 10 ते 15 घरांना आग आटोक्यात आणण्यासाठी यश. घरातील संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान. धाराशिवच्या परंडा तालुक्यात रौसा शिवारात ऊसाला अज्ञाताकडून आग. 14 एकरवरचा ऊस जळून खाक. नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयावर मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात एका रुग्णाचा मृत्यू. गोंदियात आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रावरून धान खरेदीला सुरुवात. भाजप आमदार संजय पुराम आणि संचालक भरत दुधनांग यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचं उद्घाटन. रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यात बैल दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी. या उत्साहात बैलाला सजवून नाचवण्याची अनोखी परंपरा.